बघा, विधान परिषदेच्या एकंदरीत 17 जागा आहेत आणि साहजिक आहे प्रत्येक पक्षाला वाटतं की आपल्या जागा जास्त वाढून मिळाल्या पाहिजेत. त्या संदर्भात त्या चर्चा हे होत आहेत. आता तिढा असा काही जास्त राहिलेला नाही. स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की सर्व फायनल झालेलं आहे, फक्त आता 1-2 जागेचं जे आहे ते आम्ही बसून एका मिनिटात फक्त यस नो करायचं राहिलेलं आहे. म्हणून आज संध्याकाळपर्यंत मला वाटतं वाट पाहावी लागेल. आज संध्याकाळपर्यंत हा सर्व तिढा सुटलेला असेल. त्याच्यानंतर उमेदवारी, त्याच्यानंतर मग ते लढणं वगैरे सर्व प्रकार आला आहे. परंतु आता महायुतीमध्ये कोणताही तिढा नाही असं एकंदरीत चित्र पाहायला मिळतं आहे आम्हाला. संभाजीनगरच्या जागावर तुम्ही कायम होते आणि शिवसेनेला हट्टाने ती सोडवून घेतली असंही यांनी ऐकतं. आत्तापर्यंत असं कोणताही जागा कोणती सोडवली, कोणती आहे किंवा नाही या संदर्भामध्ये स्पष्टीकरण देणं योग्य नाही आहे. जोपर्यंत हे वरिष्ठ नेते, तिन्ही नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुरेंद्रताई वहिनी जे आहेत यांनी जो पण घोषणा करत नाही या चर्चेला काही अर्थ राहणार नाही. ठाणे, नाशिक, संभाजीनगर आणि परभणी या तुम्हाला मिळते असं चर्चा नाही. आता मिळत आहेत कोणत्या ह्याचा चर्चा स्वतःच एकनाथ शिंदे साहेब करतायत. म्हणून शिंदे साहेब जेव्हा चर्चा करतायत तर त्याच्यावर आता पुन्हा आम्ही भाष्य करणं म्हणजे त्या चर्चेमध्ये आम्ही सहभागी आहोत असं दिसतं. तसं असं कोणी त्यात सहभागी नाही. ते तिन्ही नेते वरिष्ठ पातळीवर निर्णय घ्यायला सक्षम आहेत. तुम्ही म्हणतात वाद नाही, मग सगळे महत्वाचे नेते दिल्लीत तळ ठोकून का बसलेले आहेत? तर दिल्लीमध्ये तळ ठोकण्याचे कारणं वेगळे आहेत. कांदा प्रश्न आहे, बाकी इतर प्रश्न आहेत आणि त्या संदर्भात ते एक आहे ना, हा एक विषय सुद्धा आहे. परंतु या विषयासाठी एवढी गहन चर्चा करण्यासारखा नाही आहे. हे समंजसपणाने हा विषय संपून जाईल. अमित शहा बरोबर याबाबत बैठक झाली तुमच्याकडे? आता दिल्लीला नेमकं कशा कशा प्रश्नावर बैठक झाली याबद्दल तर मी स्पष्टीकरण देऊ शकत नाही. आज मनोज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेतली. 30 तारखेपासून ते पुन्हा उपोषणावर असणार आहे. कडक होणं जे ते उपोषण असणार आहे. मनोज जरांगे आता 30 तारखेला बसतायत अशी घोषणा त्यांनी आता केली. सरकारही या सगळ्या प्रश्नावर गंभीरतेने पाहत आहे. मला वाटतं आजही काही प्रकाश लाड वगैरे काही जाणार अशी माहिती आहे. परंतु सरकार या सगळ्या गोष्टीचा किंवा त्यांच्या असलेल्या मागणीचा विचार जरूर करते आणि आता ते केव्हा निर्णय घेत आहेत हे आपल्याला कळेल. 1-2 दिवसामध्ये कळेल त्यांनी काय निर्णय घेतला आहे किंवा सरकारकडे जे काही सरकारची जी काही भूमिका आहे मला वाटतं ते वरिष्ठ पातळीवरच त्याच्याबद्दलची घोषणा ही होईल. त्यांचं म्हणणं आहे सरकारने वारंवार फसवलं आहे आम्हाला, त्यामुळे आता निर्णायक उपोषण. आंदोलन करते त्यांचा उपोषणाचा रोख तो त्यांच्या दृष्टिकोनातून योग्य आहे. सरकारची काय भूमिका आहे हे सरकार मांडेल. म्हणून आता सरकार आणि त्यांच्यात काय चर्चा चालू आहे याबद्दलचा माहिती आमच्याकडे नाही आहे. वडेट्टीवारांचं एक विधान आहे, देशात ध्रुवीकरण करण्याचं वातावरण सुरू आहे. 2 समाजात सातत्याने तेढ निर्माण केली जाते. संविधानाची भाषा करतात आणि 2 धर्मांमध्ये वाद लावतात. असं हे सगळं सरकार आहे, राज्य आणि केंद्राचं. वडेट्टीवार म्हणतात जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम एक काँग्रेसने पूर्वीपासून केलेलं आहे. इंग्रज गेले आणि काँग्रेस आली. काँग्रेसने कधी कोणत्याही जातीला एक संघ होऊ दिलं नाही. मुस्लिम वेगळे, दलित वेगळे, बाकी इतर वेगळे, वेगवेगळ्या जातीचे कप्पे करण्याचं काम खऱ्या अर्थानं काँग्रेसने केलेलं आहे. आणि आपसामध्ये भांडणं लावून स्वतः कशी सत्ता भोगायची हे तंत्र काँग्रेसला चांगल्या प्रकारे माहिती आहे. म्हणून आता जो कोणी यावर भाष्य करतोय तो त्या मताच्या साठी लाचारीने करण्यात केलेलं ते त्याने विधान आहे. सर, याला लागूनच प्रश्न आहे. विजय वडेट्टीवारांनी अशी भविष्यवाणी केली की लॉकडाऊन सारखे दिवस लवकरच येतील. महिनाभरात पेट्रोल 170 रुपये तर डिझेल 150 रुपये लिटर होत आहे. अहो, याला भविष्यवाणी करायची गरज काय? जर युद्ध जर आणखीन पेटलं, सर्व जग चिंतेमध्ये आहे. सर्व जगाला माहिती की हे युद्ध थांबलं पाहिजे. जर थांबलं तर त्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. ते इतक्या लवकर नाही. कारण की आता झालेलं जे काही नुकसान आहे ते कंप्लीट कव्हर करायला 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी लागणार आहे. यासाठी काही ज्योतिषाची गरज नाही आहे. आणि म्हणून जर युद्ध लांबत गेलं तर निश्चितच जगावर याचा परिणाम होणार आहे, कोणत्या एका देशावर नाही. आज पाकिस्तानमध्ये पेट्रोल काय भाव आहे जाऊन थोडं विचारा. 500 रुपये लिटर चालू आहे. आणि म्हणून काही ठिकाणचे तुम्ही आपल्या देशावर काही थोडंसं पेट्रोलची दरवाढ झाली की आपणच केली, जगात कुठंच झाली नाही असं जे दाखवायचं चित्र निर्माण करतायत हे खऱ्या अर्थानं माहितीला बदनाम करण्याचं एक त्याचं षडयंत्र आहे. विधान परिषदेवर संजय राऊतांचं असं म्हणणं आहे की या सरकारमध्ये शिंदे आता पूर्ती गुदमरलेली दिसत आहे.
फडणवीस सांगतात ते मित्र आहे, पण जे फडणवीस यांना ओळखतात त्यांना बरोबर माहिती आहे की काय कांड होणार म्हणून. फडणवीस साहेबांना सगळेजण चांगल्या प्रकारे ओळखतात. फडणवीस साहेब कुणाचे मित्र आहेत, कुणाचे शत्रू आहेत ते सर्वांना माहिती आहेत. एकनाथ शिंदे साहेब गुदमरणारा नेता नाही आहे, हे त्यांनाही माहिती आहे. जिथं दम गुदमरत होता तिथून आम्ही कसं बाहेर निघालो हे संजय राऊतला माहिती आहे. म्हणून आम्ही सहन करणारे लोक नाहीत, हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. तुमचा आता जीव कुठं आहे की राज्यात प्रादेशिक पक्ष दोनच आहेत, एक उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि दुसरा शरद पवार यांचा पक्ष, जे राज्याच्या अस्मितेवर बोलतात. बाकी जे दुसरे आहेत ते सगळे फुटाने गोळा करण्याचं काम करतात. संजय राऊत संजय राऊत कोणत्या नक्षेमध्ये बोलतो देव जाणे बाबा. खरं तर 2 हंसों का जोडा बिछड़ गयो रे हे गाणं त्यांनी म्हणलं पाहिजे. तो पक्षाबद्दल बोलतोय. आता या पक्षाचे अस्तित्व कुठं आहे का? सर्वसामान्य माणसाला विचारा ना, आता कुठे आहे ते पक्ष? कोणत्या तरी निवडणुकीमध्ये 2 नंबरवर आहेत, 3 नंबरवर आहेत, असं कुठं चित्र आहे? बेस नसलेले बेसलेस विधानं करणं हे संजय राऊतचा गुणधर्म आहे. म्हणून त्यांच्या विधानाला आता कोणी गांभीर्याने घेत नाही. एक आहे उभाठा पक्ष आणि शरद पवारचा पक्ष, राष्ट्रवादी पक्ष डुबवण्यासाठी जर कुणाचा सर्वात मोठा जर सहभाग कुणाचा असेल तर माननीय संजय राऊत साहेबांचा आहे, आणि त्यात ते माहीर आहेत. सर, कुर्बानीवर बोलताना संजय राऊत असं म्हणाले की हे सरकार सुद्धा 55 रेड्यांच्या बळीवर आले, गुजरात जे आहेत ते यांनी रेडे कापले, या कुर्बानीवर सुद्धा आमचा आक्षेप आहे. त्यांनी सरकार स्थापन करण्यासाठी रेडे कापले. तुम्ही रेड्यापेक्षा दुसरं काय असेल ते कापा. कुणाकुणाला कापायचं तर तुम्ही ठरवा. दुसऱ्यांनी काय केलं त्याच्यामध्ये डोकून पाहण्यापेक्षा स्वतःच्या कर्तृत्वाकडे डोकून पाहा ना एकदा. तुमच्या असलेल्या कर्तव्य काय त्याला म्हणता येईल गुणवत्तेमुळे हे सरकार गेलं, तरी तुमची हेकाटी जी आहे ती आताही कमी होत नाही. आताही तुम्हाला त्याच आविर्भावात आहात. उद्या जरी निवडणुका लागल्या ना तरी हे म्हणायला मोकळे होतील, आता उद्धव ठाकरेंचा चेहरा घेऊन आम्ही निवडणुका लढणार. हे त्यांचे ठरलेले वाक्य. यांना आता पक्षाशी काही देणं घेणं नाही, पक्ष संपवण्याची खंत नाही, आणि कार्यकर्त्याला सांभाळण्याची त्यांच्यात दानत सुद्धा नाही. दुर्गाडी किल्ल्याबाहेर कल्याणच्या नेहमीच तुम्ही आंदोलन करतात. आज तुमच्याही शिवसेनेने केलं, दुसऱ्याही शिवसेनेने केलं, तिथे हिंदूंना प्रवेश दिला जात नाही आजच्या दिवशी, असा आक्षेप आहे. दुर्गाडी किल्ल्यासंदर्भामध्ये अनेक वर्षापासून हे आंदोलन चालू आहे. फार आनंद दिघे साहेब असतानापासून तिथे आंदोलन करत आलेलं आहे. त्या ठिकाणी असलेला उत्सव हिंदू धर्मियांचा हे आम्ही मानतो आणि तो पाळतो सुद्धा. काही लोकांनी जाणीवपूर्वक तिथं प्रवेश नाकारत होते. त्या साखळा तोडून, ते बंधनं तोडून मग जो कोणी बरोबर येईल त्यांना बरोबर घेऊन आम्ही ते आजचा कार्यक्रम हा तिथं करत असतो, आणि तो आजही होणारच आहे. ईदच्या दिवशी खास करून ज्यावेळेस कुर्बानी देतात त्यावेळेस हिंदूंना आता पूर्ण प्रवेश बंद केला. बंद केलं तर त्याचा उद्रेक होईल. हिंदू ऐकणार नाहीत, हिंदू जातील तिथे. एक महत्वाचं काय, पोलिसांनी संभाजीनगरमध्ये कारवाई केली, जनावरं 100-150 सोडवले, मुक्का लावण्याचा निर्णय पोलिसांनी घेतलाय. सातत्याने आवाहन केलं होतं की गोवंश देऊ नका बळी, तरी सुद्धा हे प्रकार वाढत चालल्याचं दिसतंय. त्यामुळे सगळीकडेच राज्यात संभाजीनगरसह कारवाई करावी लागते. नाही, काही लोक जे आहे ना स्वतःच्या हट्टापायी असे गैरप्रकार करतात. एवढं मोठं आव्हान केल्यानंतरही काल काही गायी कापण्याचा प्रकार या संभाजीनगरमध्ये झाला. जवळपास 8 लोकांना त्यात अरेस्ट केलेलं, आणखीन धरपकड चालू आहे.
आताही पोलिसांचं कारवाया आणि लक्ष या सर्व याच्या घटनेकडे आहे आणि जे पकडले गेले त्यांनी जाणून बुजून या शहरामध्ये दंगल कशी होईल किंवा या शहरामध्ये शांतता भंग कशी पावेल हा प्रयत्न केला, म्हणून त्यांच्यावर मोकोका कायद्याअंतर्गतच कारवाई होणार आहे हे आम्ही स्पष्ट केलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.